राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं विधिमंडळामध्ये अभिष्ट चिंतन करण्यात आलं। यावेळी पवारांवर मुख्यमंत्र्यांसह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी स्तुतिसुमनं उधळली। यशवंतरावांनंतर विधिमंडळामध्ये अभिष्ट चिंतन होणारे पवार हे पहिलेच नेते असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तसंच देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकणारी पवार ही एकमेव मराठी व्यक्ती असून ते पंतप्रधान न होणं ही दुर्दैवाची बाब असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केलं। तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार हे चालता बोलता एन्सायक्लोपीडिया असल्याचं ते म्हणाले। माननीय पुणे शहर या ठिकाणी क्रिकेट देशभरात जेवढं फैलावेल तेवढं क्रिकेटचं भलं होईल आणि ज्यामुळे ही भूमिका घेऊन आम्ही बीसीसीआय मध्ये काम केलं त्यामुळे झारखंड मधल्या एखाद्या छोट्या गावातला माणूस मुलगा महेंद्रसिंग धोनी हा देशाचा इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन बनतो याचा मला अभिमान आहे। आणि स्वाभाविक त्याचा परिणाम असा होईल की देशभरातून इतक्या मोठ्या प्रमाणात क्रिकेटर निर्माण झाले तर एमसीए मधना किंवा मुंबई क्षेत्रातून एखाद दुसरा क्रिकेटर जाईल। तर कुठल्याही पद्धतीचा बगल न देता त्या प्रश्नाला डायरेक्ट माझं जे मत आहे त्याचं उत्तर देणं असा संकुचित न विचार करणारा नेता त्यांच्याबरोबर काम करण्याची एक संधी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मला मिळाली। आणि म्हणून मला असं वाटतं की राजकीय कार्यपद्धतीने राजकीय विचार याची सहमती कधीच बनणार नाही, पण त्यांच्यात असलेल्या संवेदनशील मनाचा, त्यांच्यात असलेल्या कमिटमेंट कामाच्या बद्दलचा, त्यांच्यात असलेल्या लोकशाही मूल्यांवरच्या विचारांवरच्या गाढा प्रभावाचा आणि त्यांच्यात असलेल्या असंकुचित मनोवृत्तीचा ह्या विषयातना पुन्हा एकदा पुनरुल्लेख करून आपण सगळ्यांनी त्याबद्दल सहमती बनवावी व त्यांना व्यक्तिगतरित्या अभिष्ट चिंतन करताना आप जिओ हजारो साल एवढंच म्हणतो आणि थांबतो। धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।